सर्वप्रथम आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन चर्चासत्रामध्ये आपले विशेष महनीय अतिथी माननीय प्राध्यापक डॉक्टर विकास जांभूळकर सरांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. सर, आपल्या त्रिवेज मीडियामध्ये पुन्हा एकदा स्वागत. थँक्यू सर, थँक्यू. सर, आजच्या विषयाचा 90 नंतरच्या भारतीय राजकारणाचे जी स्थित्यंतर आहेत त्या संदर्भात आपल्याला या आजच्या विषयाचा प्रारंभ करत असताना सर्वात पहिला प्रश्न मला हा विचारासा वाटतो की 90 नंतर भारतीय राजकारण जे आहे जे म्हणजे ते सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्याही बदललेलं आपल्याला दिसत आहे. म्हणजे 89-90 मध्ये मंडलचा झालेला प्रभाव, त्यापूर्वी असणारी समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था आणि 91 नंतरच्या काळामध्ये या दोघांनाही एक प्रकारे शह बसतो. जागतिकीकरणाच्या अनुषंगाने खाजगीकरणाचंही एक पर्व सुरू होतं आणि त्याचबरोबर भारतीय राजकारणामधलं एक समाजवादी जे वळण होतं तेही कुठेतरी भांडवली शक्तींच्या अनुषंगाने उभं राहायला सुरुवात होते. तर सर, या पर्वाकडे 90च्या पर्वाकडे आपण भारतीय राजकारणाकडे नेमकं कसं पाहतात? बरं, मोठा व्यापक प्रश्न आहे, कारण की 90 नंतरचा जो राजकारण आहे ते अनेक घटकांच्या माध्यमातून प्रभावित होत आहे. भारतीय राजकारण बघत असताना आपल्याला दोनही लेवलवर आपल्याला हा राजकारण बघावं लागत आहे. एक भारतीय राजकारणावर एक आंतरराष्ट्रीय राजकारणाचा पडणारा प्रभाव आणि दुसरं लोकांमधनं म्हणजे भारतामधला जो लोकांचा कडून येणारा जो प्रभाव, जो बदल होतो आहे लोकांमध्ये, राईट, आणि समाज प्रवाहामध्ये बदल होतोय, राजकारणामध्ये बदल होतोय, त्याचा जो प्रभाव जो पडतोय एकंदरीत भारतीय राजकारणावर त्याचा होणारा जो प्रभाव आहे, अशा पद्धतीने आपल्याला बघावं लागणार आहे. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर एक महत्वाचा जो बदल होतोय तो म्हणजे सोव्हिएत संघाचा विघटन होतोय आणि सोव्हिएत संघाचं विघटन झाल्याच्या नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर असं डिक्लेअर होतोय की आता संपूर्ण जगामध्ये एकच पद्धतीचं अर्थव्यवस्था किंवा राजकीय अर्थव्यवस्थाची प्रस्थापना होईल, राईट, आणि त्याच्यातून आम्हाला सुटका नाही आणि म्हणूनच भारताला लवकरात लवकर त्या दिशेने वळण सुद्धा घ्यावं लागणार आहे. तर भारत दोन गोष्टी करतोय. एक, एलपीजी पॉलिसी, ज्याला आपण म्हणूया लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, या त्रिसूत्री कार्यक्रमाकडे भारत आपोआपच वळू लागलेला आहे आणि त्यासोबत अमेरिकेच्या सोबत आपलं लवकरात लवकर जोडून येईल अशा पद्धतीचं एक फॉरेन पॉलिसीचं धोरण सुद्धा वापरतोय. हा या आंतरराष्ट्रीय घटनेचा पडणारा हा एक महत्वाचा प्रभाव आहे आणि ह्या दोन दिशेकडे म्हणजे अमेरिकेकडे झालेला झुकाव आणि एलपीजीच्या प्रोग्रामचा स्वीकार करणं, ह्या दोन्ही गोष्टी त्यावेळेस प्रामुख्याने येतात आहे. त्याचप्रमाणे जर भारतामध्ये जर आपण बघितलं तर 90च्या काळावर, बेसिकली 90च्या थोडंसं अगोदर जर आपण गेलं तर एकंदरीत काँग्रेसचं जो पतन आहे, काँग्रेसचं पतन होताना आपल्याला दिसतंय, काँग्रेसचा ऱ्हास होताना आपल्याला दिसतंय आणि एकंदरीत 90 पर्यंत येता येता त्या नवीन समाज जे असर्शन आहे, नवीन जातींचं जे असर्शन आहे किंवा लोकल पातळीवर ज्या खालच्या ज्या जाती, तथाकथित खालच्या ज्या जाती आहेत, त्यांचं आपल्याला राजकीय लेवलवर असर्शन होताना दिसतंय आणि नवीन पॉलिटिकल समीकरण, नवीन पक्ष आणि नवीन राजकीय भूमिका आपल्याला राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आणि स्टेट पातळीवर सुद्धा, राज्य पातळीवर सुद्धाही आपल्याला होताना दिसत आहे. या सगळ्या एकंदरीत या सगळ्या घटकांचा प्रभाव 90च्या राजकारणावर होताना दिसतं आणि आपण बघतोय की एकंदरीत संपूर्ण 90चा जो काळ आहे हा कोएलिशन गव्हर्नमेंटच्या पिरियड मध्ये जाताना सुद्धा आपल्याला दिसून पडते, राईट. आणि हा जो प्रेशर आहे, पुल अँड पुश ज्याला आपण म्हणूया, तर स्टेट मध्ये प्रीडॉमिनंटली रिजनल पार्टीजचा उदय होताना दिसतंय. त्याच्यामध्ये बाय अँड लार्ज लोकल आणि रिजनल इश्यूज प्रभावी पडतात आहेत. बाय अँड लार्ज त्याच्यामध्ये जो रिप्रेझेंटेशन येतोय तो लोअर कास्टचा रिप्रेझेंटेशन, मधल्या जातींचं रिप्रेझेंटेशन अधिकतर होताना दिसत आहे. अशा पद्धतीचं एकंदरीत जो वातावरण आहे तो आपल्याला दिसत आहे आणि त्याचा प्रभाव बहुतांश पद्धतीवर आपल्याला 90च्या काळामध्ये होताना दिसतो. यासोबत एक उदारीकरणाची जी भूमिका आली, उदारीकरणाच्या भूमिकेमुळे एकंदरीत जे नवीन आर्थिक धोरण आपण स्वीकारलेलं आहे, त्या नवीन आर्थिक धोरणाचा जो इम्पॅक्ट आहे तोही आपल्याला 90च्या पिरियड मध्ये दिसतोय. तर एक विशिष्ट वर्गाचा उदय सुद्धा होताना दिसतोय. प्लस त्यामधूनच आपल्याला हेही दिसत आहे की कशा पद्धतीने एक आर्थिक पातळीवर
एक डिवाइड सुद्धा आपल्याला दिसून पडत आहे. म्हणजे एक दुरी एक फळी निर्माण होताना दिसते. म्हणजे तो जे इनइक्वालिटीज आहेत ते इनइक्वालिटीज इकॉनॉमिक लेवलवरचीही वाढताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे एकीकडे रिचेस म्हणजे एकीकडे श्रीमंती वाढत आहे, पण दुसरीकडे जे आहे ती इकॉनॉमिक इनइक्वालिटी सुद्धा वाढतात आहे. तर या सगळ्या गोष्टी एकाच वेळेस आपण इथे बघतोय. तर राजकीय पातळीवर काँग्रेसचा ऱ्हास होताना दिसतंय, राष्ट्रीय पार्टीचा ऱ्हास होताना दिसतंय आणि रिजनल पार्टीजचा उदय होताना दिसतंय आणि पार्टी फेड म्हणजे खरं बघितलं तर एकंदरीत लेवलवर स्टेटच्या लेवलवर रिजनल पार्टीज आणि युनियनच्या लेवलवर सेंट्रल पार्टी काँग्रेस पार्टी त्यापर्यंत मजबूतीने होती. नंतर बीजेपी येते आहे. पण त्या पिरियडमध्ये हा जो आहे एक पुश अँड पुल बिटवीन स्टेट अँड सेंटर हे होताना आपल्याला त्या पिरियडमध्ये दिसत आहे. तर एकंदरीत हा एक सिनॅरिओ आहे. या सिनॅरिओमध्ये सगळ्या गोष्टी ऑपरेट होताना आपल्याला दिसून पडते. सर फार महत्वपूर्ण असं विश्लेषण आपण या काळाचं केलेलं आहे. मी थोडा मुंबई बाहेर असल्यामुळे वीज गेलेली आहे, त्यामुळे थोडा कदाचित माझ्यासमोर अंधार असेल. परंतु पण आपण तुम्ही पुढे दिसताय जाऊया. मला. दिसतंय. बिलकुल, बिलकुल. सर याच काळामध्ये म्हणजे भारतीय राजकारण एलपीजी या आंतरराष्ट्रीय प्रभावाच्या खाली येतं. म्हणजे राजकारणाचा एकूणच जो भाग आहे, तो अशा पद्धतीने जात असताना परंतु सामाजिक न्याय ज्यांना नाकारला गेला होता खऱ्या अर्थानं, तो ओबीसी समुदाय याला मंडल आयोग मिळतो आणि मंडल हा, हा. आयोगाच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक न्यायाची प्रक्रिया ही गतिमान होऊ पाहते. अशा वेळी एक धार्मिक ध्रुवीकरणाची ही सुरुवात याच काळात होते आणि तोच वर्ग त्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येने सामील होतो. तर या घटनेकडे, या घटनेचं आपण नेमकं कसं विश्लेषण करू शकतो सर? काय या पार्श्वभूमी मागे नेमकं काय कारण असतील? राईट. जर आपण बघितलं तर 90च्या काळा अगोदर जेव्हापर्यंत काँग्रेसचं प्राबल्य होतं सेंटरमध्ये आणि इव्हन स्टेट्समध्ये सुद्धा, त्यावेळेस काँग्रेस बाय अँड लार्ज काँग्रेसला फारशी अशी काही आयडिओलॉजी नव्हती. त्याची जी आयडिओलॉजी होती ती बाय अँड लार्ज आयडिओलॉजी होती ती राष्ट्रीय चळवळीच्या संदर्भातला त्याला तो वारसा मिळालेला होता राष्ट्रीय चळवळीचा. आणि काँग्रेस ही सगळ्या जातींचं कोइलेशन असणारी आणि इंटरनली कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करणारी अशा पद्धतीने एक लॉयलिस्टांची पार्टी झाली. राईट. आणि त्यामुळे बाय अँड लार्ज जो आयडिओलॉजिकल भूमिका जी काँग्रेसला कोणताही असं आयडिओलॉजिकल अपोजिशन नसल्यामुळे काँग्रेसकडे स्वतःची अशी फारशी अशी दृढ ज्याला आपण म्हणूया की आयडिओलॉजिकल भूमिका नव्हती. पहिला काय झालं की काँग्रेसच्या ऱ्हासाच्या नंतर म्हणजे काँग्रेसचं पकड ज्या पद्धतीने स्टेट्समध्ये कमजोर होऊ लागलं, काँग्रेस ऍज अ पार्टी स्वतः कमजोर होऊ लागली, दॅट स्टार्टेड गेटिंग रिप्लेस्ड. म्हणजे त्याच्या जागी जे आहे ज्या रिजनल लेवलवर जे पार्टी आहेत, जर आपण युपी मध्ये बघितलं किंवा बिहारमध्ये बघितलं, एकंदरीत काही अंशाने महाराष्ट्रामध्ये सुरुवातीपासूनच एक भूमिका म्हणजे लोअर कास्टच्या माध्यमातून भूमिका होती. पण जे मिडल कास्ट होते खास करून मराठा होते, तर मराठाचा जो प्राबल्य होता ते महाराष्ट्रामध्ये राहिलेला. पण बाय अँड लार्ज बऱ्याच जागी जे आहेत त्या जे मिडल कास्ट आहेत, जे लोअर मिडल कास्ट आहेत, यांच्या माध्यमातून जे आहे एक सोशल जस्टिसची आयडिया समोर येऊ लागली. राईट. इट स्टार्टेड टेकिंग ए शेप ऑफ अन आयडिओलॉजी की एकंदरीत भारतीय राजकारणाचा जो मूळ जो गाभा आहे तो जातीयगत आहे आणि जातीयगत न्यायाची व्यवस्था किंवा जातीयगत न्याय मिळायला पाहिजेत अशा पद्धतीची एक भूमिका जे आहे ते 90sच्या पिरियडमध्ये एक स्ट्रॉंग व्हॉइस म्हणून समोर आलं. आणि आपण बघतोय की बऱ्याच एकंदरीत ज्या जातींना रिप्रेझेंटेशन नव्हतं किंवा त्या जातींचं पॉलिटिकल आर्टिक्युलेशन झालेलं नव्हतं, किंबहुना त्यांच्यापर्यंत डेव्हलपमेंटच्या प्रक्रिया पोहोचलेल्या नव्हत्या, अशा सगळ्या जातींचं आर्टिक्युलेशन पॉलिटिकल प्रोसेसच्या माध्यमातून एक आणि सामाजिक मुवमेंटच्या चळवळीच्या माध्यमातून या दोनही प्रक्रियेच्या माध्यमातून पॉलिटिकल स्पेसमध्ये होऊ लागलेल्या होत्या. तर जर आपण बघितलं व्हीपी सिंगांची जी सरकार होती ती व्हीपी सिंगांची सरकार प्रायमरीली त्या दिशेकडे जाणारा होतं आणि दॅट कॅपिटलाइज्ड प्रायमरीली अपॉन द आयडिया ऑफ सोशल जस्टिस. तर सोशल जस्टिसची आयडिया
ही आयडिओलॉजी म्हणूनच समोर आली. आणि आपण जर एकंदरीत 90चं जर काळ आपण बघितलं तर बाय अँड लार्ज हा डॉमिनंट ज्याला आपण म्हणूया की एक लँग्वेज होता ज्या माध्यमातून सगळ्या पॉलिटिकल पार्टीज बोलू लागलेल्या होत्या. मग ते काँग्रेस असो, इव्हन फॉर दॅट मॅटर बीजेपी असो किंवा कोणीही असो, राईट. सो दे आर्टिक्युलेटेड दिस. बट देन बीजेपी आपण एकीकडे दुसरीकडे आपण बघतो की भारतीय जनता पार्टी ऍज अ पॉलिटिकल पार्टी दे फाउंड दॅट की सोशल जस्टिसच्या आयडिओलॉजीच्या संदर्भात आपण फारसं पुढे जाऊ शकणार नाही. म्हणजे दे आर अ लेट प्लेअर इन टू इट. आणि देअरफॉर त्यांनी ते आपली जी मूळ आयडिओलॉजी आहे, जे ज्याला आपण म्हणतो हिंदुत्वाच्या आयडिओलॉजीकडे त्यांनी आपलं वळण घेतलं आणि त्या माध्यमातून त्यांनी एक ऑल्टरनेटिव्ह, ज्याला आपण म्हणूया सोशल जस्टिसच्या आयडिओलॉजीचा ऑल्टरनेटिव्ह आपल्याला हिंदुत्व आयडिओलॉजीचा कॉल जो आहे तो त्या माध्यमातून आपल्या समोर आणला. आणि त्याच लाईनवर ते सातत्याने चालत राहिलेले. सो 90चा जो पिरियड आहे हा एकीकडे सोशल जस्टिसच्या आयडिओलॉजीचा पण पिरियड आहे आणि दुसरीकडे त्याला जो काउंटर करणारी जी आयडिओलॉजी आहे ती बेसिकली हिंदुत्व आयडिओलॉजी. एक फार महत्वाचं विधान आपण या ठिकाणी केलेलं आहे की अल्टरनेटिव्ह पॉलिसी जी आहे सामाजिक न्यायाची, म्हणजे एका बाजूला काँग्रेसला एक विचारधारा नव्हती मूळतःच, आणि त्यामुळे रिजनल पार्टीज किंवा रिजनल विचार उभा राहून मग ते उत्तर प्रदेश असेल किंवा वेगवेगळी राज्य असतील याच्यामध्ये सामाजिक आणि त्या राज्यांची प्रश्न घेऊन काही रिजनल पार्टीज आल्या. परंतु असं काय झालं की या म्हणजे समजा तो हिंदुत्वाचा अजेंडा असेल परंतु तो सामाजिक न्यायाचा अजेंडा आहे असं ज्या जातींना वाटलं, त्या जाती निश्चितपणे खालच्या जाती आहेत, त्या जातींना असा विश्वास नेमका कसा निर्माण झाला की हा अजेंडा आमच्या सामाजिक न्यायाचा अजेंडा आहे? तर ह्या अल्टरनेटिव्हवर त्यांचा विश्वास कसा बसला असेल? काय कारण असतील सर याची? सॉरी, मला तुमचा जो प्रश्न क्लिअर झालेला नाही. म्हणजे तुम्ही कोणत्या बाजूने बोलताय? म्हणजे सामाजिक न्यायाचा अजेंडा घेऊन ज्या रिजनल पार्टीज तयार झाल्या त्यांच्यावर विश्वास कसा बसला या संदर्भातचं बोलणं आहे का, प्रश्न आहे का? नाही, मला असं म्हणायचं की राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस जेव्हा कमकुवत झाली तर काँग्रेसकडे एक वैचारिक भूमिका नव्हती असं मगाशी आपण म्हटलं. परंतु मंडल आयोगाच्या अनुषंगाने ज्या समाजाला सामाजिक न्यायाची एक आशा मिळाली होती, दाखवली होती, त्याच समाज समूहाच्या भरोशावर नंतर भाजपा एक ग्रोथ करते भारतामध्ये. परंतु भाजपाची जी खरी प्रतिमा होती ती वरच्या जातींचा पक्ष म्हणून होती. पण असं असतानाही सामाजिक न्याय ज्यांच्यासाठी आलेला होता मंडल आयोग, त्या मंडल आयोगाला विरोध करून भाजपा ही ताकदवर बनली. तर नेमकी मग ही ताकद वाढवण्यात त्यांच्या नेमक्या काय गोष्टी कारणीभूत ठरल्या? म्हणजे तो समजा हिंदुत्ववादाचा अजेंडा हा ओबीसींना सामाजिक न्यायाचा वाटला की नेमका काय झालं? काय कारण असतील सर याची या संदर्भात? येस. एक महत्वाचं म्हणजे जर आपण बघूया तर जर आपण बघितलं तर या पिरियडमध्ये बीजेपीच्या माध्यमातून आपण बघतोय की सुरुवातीच्या काळामध्ये राम जन्मभूमीचा मुद्दा समोर येतो आणि त्या मुद्द्याच्या आधारावर जे आहे एक मोबिलायझेशन तयार होताना आपल्याला दिसत आहे. तेच दुसरीकडे आपण हेही बघतो आहे की एक राष्ट्रवादाची जी भूमिका आहे, हा राष्ट्रवादाचा जो आर्ग्युमेंट आहे तो अत्यंत स्ट्रॉंगली याचा जो नॅरेटिव्ह आहे तो बीजेपी हा पक्ष चांगल्या पद्धतीने लोकांपुढे घेऊन जातोय आणि नॅशनलिझमचा जो प्रश्न आहे किंवा नॅशनलिझमचा जो मुद्दा आहे त्याला ते इमिजिएटली कनेक्ट करू शकलेली आहे. सो खरं बघितलं तर बीजेपीचं राजकारण हा बायांनाच खूप इमोटिव्ह लेवलवरचं होतं आणि ते नॅशनलिझमच्या मुद्द्यावर आणि मग नंतर त्याला हिंदुत्वाच्या मुद्द्याला घेऊन त्याला ते सक्सेसफुली ते कनेक्ट करू शकले, त्याचा तो एक नॅरेटिव्ह तयार करू शकले आणि बाकी सगळ्या नॅरेटिव्ह वर वरचढ होऊन हा नॅरेटिव्ह जो आहे बाकी सगळ्यांना अपील करू लागलं. सो बीजेपी ऍज अ पार्टी कुड कनेक्ट, म्हणजे माझं हे म्हणणं आहे की बीजेपी ऍज अ पार्टी या नॅरेटिव्हला घेऊन ते लोकांपर्यंत कनेक्ट होऊ शकली, हा एक महत्वाचा मॅटर आहे. आणि फक्त त्याच्यामध्ये फक्त एक विशिष्ट जाती गटांचा संदर्भ न घेता त्यांनी एकंदरीत हा जो कॉल जो गेला, हा कॉल बायांना सगळ्या घटकांपर्यंत गेला, जाती घटकांच्या बियॉन्ड गेला, वर्ग घटकांच्या बियॉन्ड गेला. So nationalism became a very overarching narrative for the BJP, right?
आणि मग त्याला जो सबप्लॉट आहे तो हिंदुत्वाचा त्यांचा जो अजेंडा होता, तो हिंदुत्वाचा अजेंडा ऑब्व्हियसली त्याच्यासोबत जुळलेलाच होता. आणि एक बाय अँड लार्ज एक लार्जर संपूर्ण जी कॉस्ट कोइलेशन आहे ते हिंदुत्वाच्या अधीन आहे, अशा पद्धतीने ते सांगण्याचाही सुद्धा त्यांचा प्रयोजन झाला. पण याच्यामध्ये याच्या विधीन आपल्याला जर आपण अजून जर खोलपर्यंत जर गेलो तर आपल्याला हे दिसेल की बाय अँड लार्ज भारतीय जनता पार्टी जी आहे ती अत्यंत त्याला काय म्हणूया की इट ऑलवेज हॅव क्लेम इटसेल्फ ॲज अ पार्टी ऑफ अ डिफरन्स. ते या कारणासाठी कारण की त्यांनी नेहमी काँग्रेसच्या विरोधात आपलं एक मत नेहमी तयार केलेलं आहे की काँग्रेस जी आहे ही हेरिडिटरी पार्टी झाल्यासारखी झालेली आहे, जिथे एकच फॅमिलीचं वर्चस्व आहे. किंबहुना अधिकांश पातळीवर काँग्रेसचा हा एक मेजर डॉमिनंट एक कॅरेक्टरिस्टिक राहिलेला आहे की तिथे सत्ता जी आहे ते फॅमिली किंवा फॅमिलीच्या जवळपासच्या लोकांमध्येच कॉन्सन्ट्रेटेड राहिली आहे. आणि हा जो सर्क्युलेशन व्हायला पाहिजे होतं पॉलिटिकल एलिट्सचा आणि त्याचा जो डेमोक्रेटिक प्रसार व्हायला पाहिजे होता, सत्तेचा जो वितरण व्हायला पाहिजे होता पार्टीच्या माध्यमातनं, ते काँग्रेसच्या माध्यमातून होऊ शकलं नाही. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने हे क्लेम केलं, म्हणजे त्यांचा जो क्लेम होता तो बेसिकली या दृष्टिकोनावर होता की दे आर एबल टू गेट म्हणजे अशा लोकांना ते आणू शकले कॅडरच्या माध्यमातून असं किंवा कोणत्याही माध्यमातून असं ज्यांचं फॅमिली अफिलिएशन फारसं नव्हतं आणि दे कुड कम टू द सेंटर स्टेज इन पॉलिटिक्स. म्हणजे अशा पद्धतीचा एक व्ह्यू त्यांनी तयार केला, एक ऍस्पिरेशन त्यांनी तयार केला. आणि जर आपण बघितलं तर बाय अँड लार्ज बीजेपी या पक्षामध्ये जो एलिटचा जो सर्क्युलेशन आहे तो लवकर लवकर होताना दिसते, जेणेकरून की नवीन लोकांची जी एंट्री आहे ते आपल्याला होताना दिसते. एकंदरीत काँग्रेसच्या रेजिम मध्ये जे एंट्रेंच ज्याला आपण म्हणू सत्ता जी आहे ही केंद्रीभूत झाली होती ज्या जातींमध्ये किंवा जातींच्या एलिटमध्ये जी केंद्रीभूत झालेली होती, त्या जातींच्या व्यतिरिक्त ज्या दुसऱ्या ज्या जाती होत्या त्या जातींना टार्गेट करण्याचं काम बीजेपीने केलं. जसं आपण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर दलितेतर ज्या कम्युनिटीज आहेत किंवा बहुतेतर जे कम्युनिटीज आहेत जी प्रिडॉमिनंट कम्युनिटी होती, जे आरपीआय किंवा बीएसपी किंवा काँग्रेस त्या सोबत जाणारी होती किंवा बाय अँड लार्ज त्यांची भूमिका बीजेपीच्या विरोधातली होती, अशा ज्या कास्ट ग्रुप्स आहेत याच्या व्यतिरिक्त त्यांनी ज्या दुसऱ्या कास्ट ग्रुपला मोबिलाइज करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जास्तीत जास्त जे आहे पार्टीमध्ये जागा देण्याचं काम केलं. तर खरं बघितलं तर जे वंचित राहिलेले आहेत, जे सत्तेपासून वंचित होते, ज्या कास्ट ग्रुप्स सत्तेपासून वंचित होतं, त्यांना त्यांच्यासाठी स्पेस तयार करण्याचं हे काम बीजेपी या पार्टीच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतंय. जे काँग्रेसमध्ये किंवा एकंदरीत काँग्रेस ॲज अ नॅशनल पार्टी जे आपण बघतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला फारसं होताना दिसत नाही किंवा जर होतही असेल तरी त्याची तशी इमेज नाही. सर म्हणजे 91 नंतरचं जे राजकारण म्हणजे पी.व्ही. नरसिंहराव देशाचे एक पंतप्रधान होतात आणि त्या सत्ता काळामध्ये अनेक घटना घडतात. म्हणजे जागतिकीकरणाचा एलपीजी प्रोसेस असते, त्याच काळामध्ये बाबरी मशिदाचं एक डिमोलेशन होतं. या सगळ्या गोष्टी त्याच काळामध्ये संसदीय पातळीवर राजकारणाचं लाच प्रकरण गाजतं. या सगळ्या गोष्टी होत असताना नंतर भारतीय लोकांनी किंवा भारतीय मतदारांनी तिसऱ्या आघाडीला तिसऱ्यांदा एक संधी दिली आणि ती संधी देखील तिसरी आघाडी काही 2-2.5 वर्षामध्ये गमावते. तर तिसऱ्या आघाडीला जो समाजवादी विचारसरणीचा ढाचा होता त्या ढाच्याला 3 वेळा संधी देऊनही ते आपला सत्ताकाळ पूर्ण करत नाही. याचा भारतीय लोकांच्या मनावर म्हणजे राजकीय मतदान पद्धतीवर काही परिणाम झाला म्हणून बीजेपी ही पुढे जाते का आणि काँग्रेसवरचा विश्वास संपतो, बीजेपी ही पुढे जाते, याचा अर्थ समाजवादी लोकांवरचाही विश्वास संपुष्टात आलाय म्हणून हा वर्ग बीजेपीकडे वळतो आहे का, अशी काही कारण पण आपल्याला सांगता येतील का यात? लेट अस सी. म्हणजे अनेक कॉम्प्लेक्सिटीज आहेत. म्हणजे आपण असं पॉइंट आउट नाही करू शकत की फक्त हीच कारणं किंवा हीच कारणं त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतील. होस्ट ऑफ रिझन्स आहेत, बास्केटफुल ऑफ रिझन्स आहेत, आपण त्याला ऍट्रिब्यूट करू शकतो. जसं की मी याचा अगोदरही सांगितलेलं आहे की काँग्रेसचा राज हा बेसिकली काँग्रेसचं ज्या पद्धतीने केंद्रीयकरण झालं पार्टीचं
राईट. सत्तेचं केंद्रीकरण झालं, सर्क्युलेशन नाही झालं सत्तेचं, वितरण नाही झालं सत्तेचं त्या काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून. आणि ज्या पद्धतीने नवीन ऍस्पिरंट जे काँग्रेसमध्ये यायला पाहिजेत होती ऍज अ नॅशनल पार्टी आणि त्यांनी रिक्रूट करायला पाहिजेत होती, ते कधीच होऊ शकलं नाही. एका फॅमिलीचा लॉयल्टीला घेऊन हा प्रश्न नेहमीच राहिलेला आहे आणि हा सुरुवातीपासूनच प्रश्न राहिलेला आहे, राईट फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग, विच द पीपल हॅव बीन कंटेस्टिंग. पण एक अपोजिशन नसल्यामुळे फारसं काँग्रेसला त्याचा प्रभाव पडलेला आहे. तर हे जे पॉवर जो एंट्रेन झालेला आहे काँग्रेसमध्ये, त्याचा प्रभाव जो आहे, त्याचा जो एक ज्याला आपण म्हणूया की डिसएन्चॅन्टमेंट जो आहे तो लोकांमध्ये होता, राईट. आणि ते कुठे ना कुठे स्फोटक रूपामध्ये आपल्याला दिसून पडला, राईट. दुसरं की या पिरियडमध्ये आपण एलपीजीची पॉलिसी सुद्धा स्वीकार करतोय. एलपीजीची पॉलिसी स्वीकार झाल्याच्या नंतर एक विशिष्ट वर्ग हळूहळू इथे जो आहे तो सामोर येऊ लागला. जो ऍस्पिरंट वर्ग आहे त्याला नवीन अपॉर्च्युनिटीज मिळाल्या, त्यांना नवीन सॅलरी पॅकेजेस त्या टर्म्स मध्ये आम्ही बोलू लागलो आणि तो जो ऍस्पिरेशनल वर्ग होता त्याला असं वाटू लागलेलं आहे की आता डेव्हलपमेंटची जी प्रक्रिया आहे ही थांबवायला नको, कारण की बऱ्याच गोष्टी स्टेक्सवर आलेल्या आहेत. आणि म्हणून ग्लोबलायझेशनचे फायदे, लिबरलायझेशनचे फायदे किंवा प्रायव्हेटायझेशनचे फायदे त्यांना दिसू लागले. आणि आम्ही सगळ्यांनी, मग ते दलित असतील, दलितेतर असतील किंवा इतरही कोणी असतील, सर्वांनी मिश्र स्वरूपामध्येच का न असो, पण थोडी जास्त प्रमाणात का न असो, पण सगळ्यांनी हा ग्लोबलायझेशनचा जो लॉजिक आहे याचा स्वीकार केलेला आहे, राईट. आणि एकंदरीत आता इथून आपल्याला परत जाता येणार नाही आणि ज्या सोशलिस्ट भूमिका ज्या होत्या ते बाय अँड लार्ज काहीच भागापुरता मर्यादित आहेत आणि मर्यादित स्वरूपातच ते काही क्षेत्रामध्ये आपल्याला लावता येतील. पण इतर जो क्षेत्र आहे हा एकंदरीत मार्केट इकॉनॉमीच्या आतमध्ये यायला पाहिजे. ते अशा पद्धतीची जी एक मानसिकता जी आहे ती हळूहळू तयार होऊ लागलेली आहे आणि त्याचा प्रभाव आपण आपल्या सोशल पातळीवरही आपण बघतोय, राईट. तर एकंदरीत हा जो मोमेंटम आहे, हा मोमेंटम हळूहळू जे आहे ते कॅपिटल मार्केट इकॉनॉमी याच्याकडे आपला ओघ होताना दिसतोय. आणि ज्या कोणत्याही जे पार्टीज आहेत ते पार्टीज बेसिकली जर या संदर्भात जर बोलत असतील तर हा जो विशिष्ट जो ऍस्पिरेशनल जो वर्ग आहे तो त्या पार्टीजकडे त्या दृष्टिकोनातून, त्या डेव्हलपमेंटल दृष्टिकोनातून, ऍस्पिरेशनल दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करतोय. तर हा जो नवीन समाज आहे, ज्यांनी समाजवाद बघितलेला नाही, जे कॅपिटलिझम, जे मिलिनियम चिल्ड्रन ज्याला आपण म्हणूया, हे मिलिनियम चिल्ड्रन 90sच्या नंतर आपल्याला इथं दिसतात आहेत. आणि जेव्हा आपण नरेंद्र मोदी जेव्हा पटलावर येतात आणि 2014 मध्ये, सो ही गेट्स अ थम्पिंग मेजॉरिटी. प्रिसाइसली कशाला? कारण की ही इज इन अ वे तो जो डेव्हलपमेंटचा जो नारा होता आणि तो जो ऍस्पिरेशनल इंडियाचा जो भाग होता, जो मनमोहन सिंगाच्या सेकंड पिरियड मध्ये आपल्याला कमी होताना दिसतोय, त्याचा जो ओघ आहे तो कमी होताना जो आपल्याला दिसलाय, त्याच्यावर तो बेसिकली चिडून जो आहे तो साईड चेंज करताना सुद्धा आपल्याला दिसतोय. सो the Congress government loses steam in its second period in terms of bringing reforms in the society, which by and large most of the middle class, जे आपला जो अधिकांश जो मिडल क्लास त्यापर्यंत जो तयार झालेला होता, एस्पिरेशनल क्लास जो तयार झालेला होता, पॅकेज घेणारा जो वर्ग, जो शिक्षण क्षेत्रामध्ये आहे आणि त्याला पॅकेजमध्ये नोकरी पाहिजेत आहे, तो जो वर्ग जो तयार झालेला होता तो बाय अँड लार्ज या सगळ्या मार्केट इकॉनॉमीकडे बघत होता. आणि म्हणूनच हा जो ट्रान्सफॉर्मेशन आहे, हा ट्रान्सफॉर्मेशन इकॉनॉमीच्या माध्यमातून सोसायटीमध्ये येतोय, हे सोशल सायकीमध्ये सुद्धा येतोय आणि त्याचा प्रभाव जो आहे आपल्याला पॉलिटिकल फॉर्म्युलेशन मध्ये पण आणि पॉलिटिकल चॉईस मध्ये पण होताना दिसतंय. म्हणजे सार्वजनिक उद्योगांचं जे प्रायव्हेटायझेशन ते मोठ्या प्रमाणात करण्याचं एक मंत्रालयच ते उघडतात. तर म्हणजे नंतरच्या काळात वाजपेयी सरकार येतं आणि ते विनिवेश मंत्रालय उभं करतं. या विनिवेशच्या विरोधात खालच्या समवर्गामध्ये एक असंतोष असतो, परंतु त्या असंतोषाला न जुमानता सार्वजनिक उद्योगांचं खाजगीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होते आणि त्यानंतर त्या सरकारला जावं लागतं आणि सलग 10 वर्ष काँग्रेसचं सरकार असतं. तर या दोन्ही गोष्टींचा अर्थ या एलपीजीच्या अनुषंगाने आपल्याला काय लावता येईल? जर आपण बघितलं तर इन अ वे बाय अँड लार्ज ज्या मधल्या जाती आणि खालच्या जाती, तथाकथित ज्या खालच्या जाती आणि मधल्या जाती आहेत, जे सोशल जस्टिसचा आर्ग्युमेंट पुढे आणतात आहेत,
हा आर्ग्युमेंट बायांना फक्त सोशलिझमचा आर्ग्युमेंट नव्हता. त्यांचं बाय अँड लार्ज आर्ग्युमेंट हे होतं की काही प्रोटेक्टिव्ह भूमिका कॉन्स्टिट्यूशननी घेतलेल्या आहेत आणि त्या प्रोटेक्टिव्ह भूमिका जे आहेत ते या समाजाच्या संदर्भात घेण्यात यायला पाहिजेत आहे. राईट. सो व्हॉट वेअर दोज प्रोटेक्टिव्ह भूमिका? पहिलं की जर आर्टिकल 15 आणि 16 जर आपण बघितलं तर बाय अँड लार्ज स्टेट मधले जे विविध जे डेव्हलपमेंटल प्रोग्राम्स आहेत आणि स्टेटनी विविध डेव्हलपमेंटल स्कीम्स जे आहेत ते बाय अँड लार्ज त्याचा पाठपुरावठा स्टेटनी करायला पाहिजे. रिझर्वेशनची जी भूमिका आहे ते एक्सटेंड करायला पाहिजे. सो ते जे पूर्वाश्रमीचे जे रिझर्वेशनचे जे फायदा जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब पर्यंत जे पोहोचलेला होता ते नंतर मग ओबीसी पर्यंत पोहोचायला पाहिजे. याच्यासाठी हा संपूर्ण आंदोलन चाललं आणि मग त्याच्यानंतर अनेक घटक जी आहेत ते हळूहळू सामोर येऊ लागली आणि त्यांनी हा डिमांड जो आहे तो क्लेम केला. तो जो सामाजिक न्यायाची जी कल्पना आहे ते बाय अँड लार्ज या ज्या कॉन्स्टिट्यूशनल जे बेनिफिट्स आहेत त्यापर्यंत ते मिळण्यासाठी त्यांचं बाय अँड लार्ज जो आहे तो आंदोलन राहिलेला आहे किंवा तो डिमांड राहिलेला आहे. जर ते ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये किंवा प्रायव्हेटायझेशनच्या काळामध्ये फुलफिल होत असेल तर मला असं वाटत नाही की ते म्हणजे त्यांना फारसं या गोष्टीचा विरोध असेल. कारण की लिबरलायझेशनचे अनेक फायदे सुद्धा या घटकांपर्यंत पोहोचले जे रिझर्वेशन किंवा जे गव्हर्नमेंटच्या याच्या अगोदरच्या ज्या स्कीम्स होत्या त्याच्या माध्यमातून या लोकांपर्यंत पोहोचलेलं. सो जर एम्प्लॉयमेंटची जर भूमिका आपण बघितली किंवा एज्युकेशनची जी भूमिका आपण बघितली तो 90च्या काळामध्ये हे आपल्याला याचा विस्तार होताना दिसतोय आणि मोस्ट ऑफ द पीपल आर नाव गेटिंग एम्प्लॉइड ऑल्सो इन अ लार्जर इकॉनॉमी ऑफ द कंट्री. म्हणजे असं एक आपल्याला चित्र आपल्याला दिसून पडतंय आणि बाय अँड लार्ज समृद्धी काही लोकांपर्यंत जे शिक्षित आहेत ज्यांच्याकडे स्किल्स आहेत ठीक आहे जे एज्युकेशन घेऊ शकलेले आहेत अशा लोकांना जे आहे मार्केटमध्ये जॉब सुद्धा अवेलेबल होतोय हेही सुद्धा आपण बघितलेलं आहे. पण जसं आपण म्हणतोय की इनइक्वॅलिटी सुद्धा वाढतीये तर हा एक असंतोष जो आहे हाही असंतोष आहे. तर हा असंतोष जो आहे आयडिओलॉजिकली फारसं क्लिअर होताना दिसत नाही. ते या कारणासाठी कारण की सोशलिझमच्या काळामध्ये खूप बेनिफिट्स या लोकांना मिळालेले आहेत अशातला भाग नाहीच आहे. राईट. आणि खूप बेनिफिट पोहोचलेले आहेत अशातलाही भाग नाही. मग ते सत्तेमध्ये असो किंवा जर तुम्ही लायसन्स राजच्या पिरियडमध्ये बघितलं असेल तर खूप लायसन्सेस मिळाले असतील किंवा काही अशातला भाग नाहीच आहे. तर हा जो वितरणची जी प्रक्रिया आहे ती सोशलिझमच्या पिरियडमध्ये खूप काही मिळालेलं आहे अशातला भाग आहे. मग काय चूज करावं आपण याचा संभ्रम नेहमी राहिलेला आहे. आणि मला असं वाटतं की या दोनही बाजूनी लोक इव्हन खालच्या जातीतली जी मंडळी आहेत राईट म्हणजे तथाकथित दलितेतर आणि इतर जी मधल्या जातींची जी मंडळी आहे जे सामाजिक न्यायाची कल्पना करतात आहेत ते सुद्धा आयडिओलॉजिकली डिवायडेड आहेत की सोशलिझमच्या बाजूने उभे राहायचं की कॅपिटलिझमच्या बाजूने उभं राहायचं आणि दोनही खैम्यामध्ये आपल्याला लोक दिसतात आहेत. तर द वोट इज डिवायडेड इन दॅट सेन्स आणि म्हणूनच आपल्याला दिसतं की एक जो वर्ग आहे त्यांनी काही लेवल ऑफ डेव्हलपमेंट अचीव्ह केलेले आहे तो बाय अँड लार्ज जो आहे तो मार्केट इकॉनॉमीला फेवर करण्यासाठी दिसतंय किंबहुना आणि जो थोडासा जो मागे राहिलेला वर्ग आहे तो अजूनही क्लेम करतोय स्टेटवर की नाही स्टेटनी जे आहे या फॅसिलिटीज जे आहेत ते आम्हाला द्यायला पाहिजेत आहे. तर द वोट इज स्टील ओपन इन दोज टर्म्स आणि मला असं वाटतं की हळूहळू आम्ही सगळी लोक मानसिकता तयार करतोय की आम्ही आता कॅपिटलिस्ट इकॉनॉमी मध्येच मार्केट इकॉनॉमी मध्येच आपण आता जाणार आहोत आणि देर इज नो रिटर्निंग बॅक. सर 2014 मध्ये जेव्हा भाजप सरकार किंवा मोदींचा जेव्हा केंद्रात विजय झाला त्यानंतर काँग्रेसची एक पहिली प्रतिक्रिया अशी होती खास करून सोनिया गांधींची की 2000 म्हणजे 10 वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस सरकारने ज्या काही योजना दिल्या लोकांना त्याचा प्रचार झाला नाही लोकांपर्यंत माहिती पोहोचवता आली नाही म्हणून आमचा पराभव झाला अशी त्यांची प्रतिक्रिया होती. याचा अर्थ म्हणजे काँग्रेसने जे दिलेलं आहे तेच भाजपने प्रचारात आणलं आणि त्यावर ते विजय झाले म्हणजे तो काँग्रेसला तो का मिळवता आला नाही मग याची नेमकी काय कारण असतील? म्हणजे इट इज ए व्हेरी ओपन ट्रूथ की जर आपण बघितलं आणि ते कोणालाही दिसून पडतं की बीजेपी अंडर मोदी
is a far better war machine, is a far better electoral machine than what Congress used to be. Right? तर हे स्पष्टपणे दिसतंय. म्हणजे ते प्रोपगंडा वॉर हारले, ते नॅरेटिव्हचा वॉर हारले, ते आर्ग्युमेंटचा वॉर हारले, ते बिकेम त्यांची लिडरशिप ही पंचिंग बॅग झाली. राईट? आणि रिडिक्यूल झालं, म्हणजे त्यांचं हासं उडालं. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना जे आहे इतकं खाली आणि कमकुवत दाखवण्यात आलं. ते म्हणजे ते सगळ्या पातळीवर हारले. ते मानसिकरित्या हारले खरं बघितलं तर. आणि म्हणूनच जो पराभव जो दिसतोय, हा पराभव बेसिकली असं नाही की काँग्रेसकडे लोकच नव्हती किंवा त्यांचा वोट बँक नव्हता म्हणून. राईट? बेसिकली काँग्रेसचा वोट बँक त्यावेळेसही 30-32% होता जेव्हा मोदी गव्हर्नमेंट जिंकून आली, म्हणजे 14 मध्ये. राईट? आणि तरी सुद्धा बेसिकली काँग्रेस जी हारली ती मानसिकरित्या हारली. आणि त्यांचा जो इंटरनल प्रॉब्लेम आहे ते अजूनपर्यंत ते रिझॉल्व्ह करू शकले नाही. आणि अजूनपर्यंत त्या पार्टीची स्ट्रीमलाईन होताना म्हणजे ऍटलिस्ट पब्लिकली दिसत नाही. म्हणजे इंटरनली काय आहे, म्हणजे त्यांच्या मधातला जो इंटरनल जो वाद आहे तो अजूनही झालेला नाही. द ग्रुप ऑफ 23 जे बाहेर निघालं आणि त्यांनी जो क्रिटिसाइज केलं काँग्रेसला, त्याला घेऊन जे आत्मचिंतन आता सध्या सुरू आहे, त्याला घेऊन खरंच काँग्रेस किती चर्निंग करणार आहे आणि ते स्वतःला किती पोर्ट्रे करतात, काय इमेज घेऊन ते सामोर येतात, हे आता काळच आपल्याला सांगेल. बट बाय अँड लार्ज ते सगळ्या पातळीवर त्यावेळेस ते हरली ऑब्विसली. आणि त्यांनी ते एक्सेप्ट करायला पाहिजेत आहे की मग ते प्रोपोगंडा असो, ते आपल्या स्कीम्सचा प्रोपोगंडा करू शकले नाही, ते लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही ती स्कीम्सचे फायदे, आणि ते सांगूही शकले नाही. राईट? सो ते 2014 मध्येही नाही सांगू शकले आणि 2019 मध्येही काही सांगू शकले नाही की बीजेपीनी जे केलं त्याचा काय कोणत्या लेवलवर त्याचा प्रभाव पडलेला आहे भारतीय लोकांवर, ते सुद्धा ते सांगू शकले. एवढं सगळं असून सुद्धा त्यांचा जो मेकॅनिझम होता, त्यांचा जो नॅरेटिव्ह बिल्डिंग होता, त्या नॅरेटिव्ह बिल्डिंग मध्ये ते मागे पडलेली आहे. राईट? बीजेपी कुड कनेक्ट मीन्स लाईक म्हणजे खरं बघितलं तर एक नवीन लेवल ऑफ पॉप्युलिझम जे आहे ते आपल्याला दिसत आहे. म्हणजे जर आपण इंदिरा गांधींना जर आपण बघितलं तर इंदिरा गांधी बिकेम ए व्हेरी पॉप्युलिस्ट लीडर. राईट? आणि नंतर मग त्या सुद्धा ऑथॉरिटेरियन मार्गाने सुद्धा त्या निघाल्या. बट देन आपल्याला दिसतंय की शी वॉज अ व्हेरी पॉप्युलिस्ट लीडर आणि सगळ्या गोष्टी तिने कॉन्सन्ट्रेट केलं. तर वोट जो पडत होता तो इंदिरा गांधी या नावावर पडत होता. तीच पद्धत जी आहे आता मोदी गव्हर्नमेंट जी आहे आणि मोदी प्राईम मिनिस्टर मिस्टर मोदी जे आहेत ते सुद्धा करतात. ते म्हणतात की मला बघून वोट करा, आय एम द चीफ, ज्याला काय म्हणूया की आय एम द फेस ऑफ द पार्टी, आय एम द फेस ऑफ इंडिया, अशा पद्धतीची जी भूमिका आहे ते मोदींच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसतंय. आणि तो जो कॉन्सन्ट्रेशन आहे आणि ज्याला म्हणूया की पॉलिटिकल भाषेला किंवा डेव्हलपमेंटच्या भाषेला किती सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवायचं, कशा पंचलाईनच्या माध्यमातून पोहोचायचं, ज्या पद्धतीने ऍडव्हर्टिजमेंट केली जातात एखाद्या प्रोडक्टची, त्या पद्धतीने पॉलिटिकल ऍडव्हर्टिजमेंट जे आहे मोबिलायझेशनसाठी तशा पद्धतीचा एक वापर आपल्याला होताना दिसतं. आणि तो जो इझी मेसेजिंग आहे तो मेसेजिंग खूप क्लिअर होता बीजेपी कडनं. अत्यंत क्लिअर मेसेजिंग आपल्याला दिसत आहे. राईट? आणि ऑब्विसली त्यांच्यासोबत जी फळी आहे म्हणजे बीजेपीचे पार्टी स्ट्रक्चर तर आहेच आहे, पण त्याला एक वेगळा जो ज्याला आपण म्हणूया जो सोशल, मग ते RSSचं बॅकिंग असेल किंवा त्याचे जे सिस्टर ऑर्गनायझेशन आहेत, या सगळ्या ऑर्गनायझेशनचा जो नेटवर्क आहे तो खूप व्यापक स्वरूपाचा झाला आहे आणि त्याला जो बॅकिंग त्याच्यातून मिळतं ते अत्यंत महत्वपूर्ण बॅकिंग आहे. मला असं वाटतं दॅट इज अ की टू वाय द बीजेपी कॅन कम विनिंग ऑल द टाइम. आणि जर आपण बघितलं सिमिलर जर आपण बघितलं तर मायावती, इफ यू कॅन सी इन युपी, तर मायावतींच्या संदर्भातही जर आपण बघितलं तर मायावती वॉज अ सोल लीडर, स्टॉलवर्ट लीडर. त्या आहेत तोपर्यंत बीएसपी आहे, त्या नाही तर बीएसपी नाही, अशा पद्धतीची जी भूमिका झालेली. राईट? तर हा जो कॉन्सन्ट्रेशन आहे नाही का की एका व्यक्तीमध्ये संपूर्ण पार्टीला कॉन्सन्ट्रेट करून घेण्याची जी पद्धत आहे आणि इलेक्टोरल स्ट्रॅटेजी आहे ते आपल्याला इथून दिसतंय. आणि इन दिस वे you can see ki Narendra Modi has been really successful in getting that attention.
बोथ इन टर्म्स ऑफ म्हणजे प्रेज ॲज वेल ॲज इन क्रिटिसिझम, राईट. तर त्यांनी दोनही पद्धतीने अटेन्शन आपल्यावर ठेवलेलं आहे आणि म्हणून जो 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 पोलरायझेशन आहे ते आयदर फॉर मोदी असतं किंवा अगेन्स्ट मोदी असतं, पण बाय अँड लार्ज मोदी बिकम्स द टॉप ऑफ द टॉप. सर, एक शेवटचा प्रश्न असा विचारू पाहतो. हा हा काँग्रेसने केलेल्या काँग्रेसच्या विषयी निर्माण झालेल्या नाराजीतून प्रादेशिक हा. पक्षांचा उदय झाला. आज हम्म, भाजप ज्या पद्धतीने उभी राहिली, म्हणजे एक स्टॉलवर्ट हम्म, लिडरशिप म्हणून मोदींच्या नेतृत्वात ज्या हम्म, पद्धतीने ती हम्म, सत्तेत आलेली आहे, तर त्या काळात आता हम्म, ज्या मायावतींचा आपण उल्लेख केला, तर ते प्रादेशिक पक्ष किंवा वेगळे पक्ष हे हे सुद्धा आता उद्ध्वस्त होण्याच्या पातळीवर आलेले आहेत. आणि हम्म, दुसरी बाजू जी आहे ती हम्म, आता मार्केटिंग जे आहे, म्हणजे हम्म, बाजारीकरण जे आहे हे स्वीकारावंच लागणार आहे भारतीयांना. मगाशी आपण हा उल्लेख केला. या हम्म, सगळ्या घटनाक्रमांना जर आपण एकत्रित केलं आणि मोदींच्या स्टॉलवर्ट लिडरशिपच्या मागे त्यांचं करिश्माई नेतृत्व आहे की भांडवली शक्तींचा त्यांना असलेला वरदहस्त आहे, या सगळ्या गोष्टींचा जरी विचार केला तरी येणाऱ्या काळात भारतीय राजकारण हे आता कसं असणार आहे, या संदर्भातलं आपलं भाकीत नेमकं काय आहे? राईट. आय सी म्हणजे मला जे आहे भारतीय राजकारण आणि भारतीय लोकशाही ही जी प्रक्रिया आहे याला आपल्याला कंटिन्युटी मध्ये बघायचं की किंवा एकंदरीत जो आहे एक बर्ड आय व्ह्यू घेण्यासारखं आपण बघितलं पाहिजे आहे. जर आपण बघितलं तर एकंदरीत वी हॅव कम ए लॉंग वे आणि आपण बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत. वी हॅव सीन द टाइम जेव्हा काँग्रेस पक्ष हा अतिशय डॉमिनंट स्वरूपाचा होता. 40 वर्षाचा तो पक्ष डॉमिनन्स मध्ये राहिलेला या आणि इथे आपण एक काळ असं होतं की आपण हे बिलीव्हच करत नव्हतो की काँग्रेसला कोणी हरवू शकतं म्हणून. तर अशा पद्धतीच्या व्यवस्थेपासून आपण हळूहळू बाहेर निघालो आणि एक अपोजिशन असायला पाहिजे, स्ट्रॉंग अपोजिशन असायला पाहिजे. या पद्धतीने जे आहे या डेमोक्रेसीची वाटचाल झाली. आपण आपण काँग्रेसच्या नंतर एक कोएलिशनची एक संपूर्ण पिरियड बघतो. त्याच्यानंतर एक द्विपक्षीय पिरियड बघतो. राईट. आता हे द्विपक्षीय जो पिरियड आहे ते सुद्धा बाय अँड लार्ज कोएलेशनल पिरियड आहे. म्हणजे एक प्रमुख पार्टी आहे आणि त्या पार्टीच्या अवतीभवती जे आहेत अनेक पार्टीचं जे अलायन्सेस आहेत. या माध्यमातून आपण एक कोएलेशन आपण बघतो आहे विथ ए सेंट्रल पार्टी. राईट. तर अशा पद्धतीने ही वाटचाल सुरू झालेली आहे. आपण बरीच आपण इकॉनॉमिक लेवलवर जर आपण बघितलं तर आपण 2.5 च्या ग्रोथ रेट पासनं 8 आणि 9 पर्यंतचा ग्रोथ रेट पर्यंत आपण एक प्रवास आपण केलेला आहे तेही बघितलेला आहे. राईट. आणि त्याच्यासोबत भारताचा जो इकॉनॉमिक कॉन्ट्राडिक्शन आहे ते कॉन्ट्राडिक्शन ही आपण बघितलेलं आहे. सो इट हॅज बीन ऑलवेज ज्याला काय म्हणूया की एक इव्होल्युशनरी फेज मधनं आपण चाललेलो आहे. भारतीय डेमोक्रेसी सुद्धा इव्हॉल्व्ह होती आहे. असं नाही की ती इव्हॉल्व्ह नाही होत आहे. आणि भारतामध्ये जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीचं आमचं एकंदरीत जे सामाजिक राजकीय परिवेश आहे ते आणि जे जे डायव्हर्सिटी आहे, जे ज्या पद्धतीने आमचं फेडरलिझम तयार झालेलं आहे, तर मला असं वाटतं की इथे एक्स्ट्रीमिझम जी आहे ती फारसा काळ टिकत नाही. आणि बाय अँड लार्ज द कंपल्शन ऑफ पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणूया, पॉलिटिक्सचा कंपल्शनच आहे की तुम्ही या बाजूनी एक्स्ट्रीम असा किंवा त्या बाजूनी एक्स्ट्रीम असा तुम्हाला कुठे ना कुठे तो मध्य केंद्रबिंदू जो आहे तो साधावाच लागतो. आणि आय डू फील की इवन फॉर दॅट मॅटर आपण जर इंदिरा गांधीचा पिरियड जर बघितलं, इमर्जन्सीचा पिरियड, दॅट वॉज अ पिरियड विच वॉज लाईक व्हेरी अनडेमोक्रेटिक, आहे की नाही. पण त्याच्यातूनही हा राष्ट्र त्याच्यातून बाहेर पडला. राईट. आणि परत आपण डेमोक्रेटिक प्रक्रियेला बहाल करू शकलो आणि त्याला अजून जास्त स्ट्रेंथन करू शकलो. हाही जो पिरियड आहे भलेही आपल्याला एक मेजॉरिटेरियन पिरियड आपल्याला दिसून पडत आहे, पण मला असं वाटतं की इंडियन डेमोक्रेसी इज म्हणजे ते इट हॅज अ रेझिलियन्स. म्हणजे आपलं इन्स्टिट्यूशनल आणि प्रोसिज्युरल स्ट्रक्चर इतकं कमजोर नाही, इतकं कमकुवत नाही की याला फारसं काळ टिकू देईल. मला असं वाटतं की बाय अँड लार्ज वी शुड हॅव फेथ इन आवर पीपल की त्यांच्यामध्ये डेमोक्रेसीची प्रक्रिया ही आता आजपर्यंत शिरलेली आहे आणि ते कुठल्याही लेवलवर आणि फारशा काळापर्यंत हे अनडेमोक्रेटिक ऍक्टिव्हिटीज किंवा अनडेमोक्रेटिक पद्धतीचा जो गव्हर्नन्स असेल किंवा लिडरशिप असेल ते काही फारसा वेळ ते चालू देणार नाही.
आणि हा जो कंपल्शन आहे पॉलिटिक्सचा, कॉम्पिटिटिव्ह लेवलचा जे पॉलिटिक्स आहे ज्याला आपण म्हणूया, तो जो कॉम्पिटिशन आहे हा हा एक कंपल्शन तयार करतं की तुम्हाला सगळ्या घटकांना सामावूनच काम करून घ्यावं लागेल, अदरवाईज ते तुम्हाला इलेक्टोरल प्रक्रियेच्या बाहेर पाडतील. राईट. सो एव्हरी 5 years देर इज ऑलवेज अ टेस्ट की तुम्हाला लोकांसमोर जायचं आहे आणि त्या कॉम्पिटिटिव्ह प्रक्रियेमध्ये यायचं आहे. राईट. सो आय डू बिलीव्ह म्हणजे मला खूप म्हणजे आय डू हॅव अ लॉट ऑफ फेथ इन इंडियन डेमोक्रेसी दॅट इट हॅज अ करेक्टिव्ह मेकॅनिझम. म्हणजे त्याला एक अंदरुनी करेक्टिव्ह मेकॅनिझम आहे आणि लोक जी आहेत ही शहाणी आहेत. राईट. आणि आज जर भलेही ते आज ते कोणत्या तरी ऍडव्हर्टिजमेंटच्या याच्यामध्ये आले असतील, पण उद्या त्यांना ती नजर येईलच आणि दे कुड सी थ्रू, दे कुड हॅव सीन थ्रू. राईट. असं नाही की ते बघू शकत नाही, दे कॅन सी थ्रू इट अँड पीपल ऑल्सो पोझिशन देमसेल्फ. मला असं कित्येकदा असंही वाटतं की लोकांमध्ये एवढं शहाणपण आहे की ते बरोबर स्ट्रॅटेजिक पोझिशनिंग करतात तेवढ्या काळापुरता आणि आपला फायदा करून घेतात आणि आणि त्याच्यातून बाहेर निघण्याचाही मार्ग त्यांना माहीत असायला पाहिजेत आहे. तर हा जो शहाणपण आहे हा लोकांमध्ये असतं आणि हा संपूर्ण भारतामधली लोक हे विविध आणि डायव्हर्स पद्धतीचे, डायव्हर्स आयडिओलॉजीचे, डायव्हर्स विचारधारेची, धर्माची आहेत. आणि मला असं वाटतं की नेहमीच आपण सेंट्रलिस्ट भूमिकेकडेच आपण वळणार आहोत या एवढीच आशा मला असं वाटतं की मी या फ्युचरमध्ये पण बघतोय. मग जे काही या पिरियडमध्ये झालं असेल आणि जो काही डॅमेज आपल्याला दिसून पडत असेल त्यालाही करेक्ट करण्याचं, त्यालाही करेक्टिव्ह भूमिका आणण्याचं कामही मला असं वाटतं की लोक करतील, एवढं मी आशा करतो. थँक्यू. बिलकुल, बिलकुल. म्हणजे फार महत्वपूर्ण असं भाकीत आता सरांनी केलेलं आहे, की भारतीय समाजाकडे त्याचं लोकशाहीकरण एवढं झालेलं आहे, की या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेमुळे ही जी काही चर्चा होते, की आता लोकशाही संपणार, आता संविधान धोक्यात आहे, अशी कुठलीही बाब नाही. उलट भारतीय माणूस एवढा प्रगल्भ झालेला आहे, की तो नेत्यांना आणि राजकीय पक्षांना करेक्ट करतो. निश्चितपणे आपण भारतीय समाजाची आणि एकूणच देशाच्या राजकारणाच्या विषयी जे भाकीत केलेलं आहे, हे लोकशाही प्रक्रियेला अतिशय पुढे नेणारं आणि मजबूत असण्याचा विश्वास निर्माण करणारं हे आपण भाकीत केलेलं आहे. आणि निश्चितपणे भारतीय समाज म्हणजे आणीबाणीच्या नंतरही भारतीय लोकशाहीने जी प्रगल्भता दाखवली तीच येणाऱ्या काळामध्येही दाखवणार, हा जो विश्वास आपण व्यक्त केलेला आहे. म्हणजे कुठल्या तरी विचारवंतांनी म्हटलेलं आहे की सर्व लोकांना सर्व काळ मूर्ख बनवता येत नाही. हे भारतीय लोकशाहीचं गमक आपण अतिशय मुद्देसूद आणि वैचारिक पद्धतीने ते विश्लेषित केलेलं आहे. निश्चितपणे आपले प्रेक्षक आणि भारतीय श्रोते याच्यातून निश्चितपणे एक आशावाद त्यांच्या मनामध्ये जागेल ही अपेक्षा करूया. आणि आपण त्रिवेज मीडियाला जो वेळ दिला सर, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद.